नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. नागपुरात तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचलाय. रस्त्यावर जरी गर्दी ओसरलेली दिसते आहे तरी टेकडी गणेश मंदिरात गर्दी कायम आहे. याचं कारण म्हणजे मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली खास व्यवस्था आहे. ती नेमकी व्यवस्था काय जाणून घेऊयात. बातमी आहे नागपूरमधून. गणेश टेकडी मंदिरात स्प्रिंकलर लावण्यात आलेले आहे. तळपत्या उन्हात देखील टेकडी गणपती मंदिर परिसर यामुळे थंड राहण्यास मदत होत आहे. दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना उष्णतेच्या लाटांपासून दिलासा मिळावा यासाठी मंदिर परिसरात स्प्रिंकलरची सुविधा केलेली आहे. मंदिर परिसरात हिरवा पडदा लावण्यात आलाय. आपण हे दृश्य पाहू शकता आणि स्प्रिंकलर मधून सूक्ष्म थेंबांच्या स्वरूपात हे पाणी बाहेर पडत आहे. जो गणेश मंदिर में व्यवस्था किया है, चर्ची लोगों ने बहुत अच्छा किया है और मंदिर भी आगे भी सुंदर ढंग से बन रहा है. बहुत अच्छा लग रहा है. पहले से ज़्यादा सुंदर बना है और भी बनेगा ही है. और जो व्यवस्था कर रहे हैं और कर रहे हैं, मैं आगे से उम्मीद करता हूँ मतलब जो प्रांगण है एयर कंडीशन बना दिया जाए. थैंक यू. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा भोगे यांनी. पाहूया. मे महिन्यात कडक ऊन तापलेला आहे. पारा 43 अंशाच्या वर गेलेला आहे. उन्हामुळे जीवाची कायली होत असताना नागपूरकरांची पावले वळत आहे गणेश टेकडी मंदिराकडे. आपण बघू शकता कशा प्रकारे कूलिंग मिस्ट लागलेले आहे, कूलिंग स्प्रिंकल लागलेले आहे. टेकडी गणेश मंदिर म्हणजे नागपूरकरांच्या आराध्य दैवत. इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गरमीचा त्रास होऊ नये म्हणून मंदिरात कूलिंग स्प्रिंकल बसविण्यात आलेले आहे. त्यामुळे कूलिंग मिस्टमुळे भाविकांना उन्हाचा त्रास जाणवत नाही. या ठिकाणी ग्रीन शेड देखील बसविण्यात आलेले आहे. यामुळे आतील तापमान जवळपास 3-4 अंशापर्यंत काही राहते. इथे आलेल्या कासावीस झालेल्या जीवाला आल्हाददायक गारवा मिळतो. आपण बघू शकता कशा प्रकारे इथे कूलिंग स्प्रिंकल लावण्यात आलेले आहे. देशोन्नतीसाठी रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर.